मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से, जनता के पैसों से क्या करता है। सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं। ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए। इसके लिए मेरी हाथ जोड़ के विनंती है आपसे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकला असेल, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे ही प्राजक्ता माळीचं नाव घेत खळबळजनक दावा करताना दिसते की अभिनेत्रीसाठी धनंजय मुंडे हे ओबेरॉय हॉटेल बुक करतात, जनतेचे पैसे त्यांच्यावर उडवतात असं करुणा मुंडे या म्हणताना दिसत आहेत। यासोबतच करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या कारनाम्याची लिस्टसुद्धा वाचून दाखवतात। जसं की त्या म्हणतात, माझे पती धनंजय मुंडे हे अभिनेत्री प्राजक्ता माळी, ज्योतिका शिरोडकर, लता टेपी आणि मोनिका यांच्यावर पैसे उधळतात, त्यांच्यासाठी ते ओबेरॉय हॉटेलसुद्धा बुक करतात। तर मंडळी, हा जो व्हिडिओ आहे हा इलेक्शन काळातील आहे, ज्याच्यामध्ये करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणतात की धनंजय मुंडेंची अशी कारनामे आहेत, त्यामुळे त्याला तुम्ही निवडणुकीमध्ये पाडा। दरम्यान या व्हिडिओमध्ये करुणा मुंडे यांनी सांगितल्यानुसार धनंजय मुंडे हे प्राजक्ता माळी आणि तिच्यासारख्या बऱ्याचशा कलाकारांना पैसे पुरवत असतात। या हिरोईनसाठी धनंजय मुंडे हे मोठे मोठे हॉटेल्स बुक करत असतात। दरम्यान करुणा मुंडे यांच्या या दाव्यानंतर अनेक जण प्राजक्ता माळीच्या बाजूने उभे आहेत। तिच्याबद्दल अशी आक्षेपार्ह विधानं करून तिला बदनाम केले जाते। करुणा मुंडे यांनी हे विधान का केलं असा प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसत आहेत। प्राजक्ता माळीवर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न आहे असंही काही जण सांगतायत। तिने आजवर तिच्या मेहनतीने मराठी सृष्टीत एक मोठं नाव कमवलं आहे, त्यामुळे करुणा मुंडे यांचा हा दावा तिच्या चाहत्यांनी खोडून काढलाय। तर काही लोक प्राजक्ता माळीला धनंजय मुंडे यांच्या नावाने ट्रोल करताना दिसत आहेत। प्राजक्ता माळीचं फार्म हाऊस धनंजय मुंडे यांनीच दिलं का असा प्रश्नही काही लोक विचारत आहेत। आणि तिच्या फुलवंती या सिनेमाला धनंजय मुंडे यांचे पैसे तर लागले नाही असाही काही जण प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत। तर या सर्व प्रकरणावर सध्या प्राजक्ता माळी ही हिट लिस्टवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।